तर भावांनो, आता वाजले सकाळचे 2. मालेगावला जायचं होतं ते म्हणून उठलो. सायरात झोपलेला होता. तोपर्यंत काय आंघोळ बिंघोळ करून घेतली, मस्त आंघोळ बिंघोळ केली. मग बघितलं आईन ते काय झोपलेले होते भंगामटे. आईला ते काय उठवलं नाही. म्हणलं नंतर उठवावं. अण्णा बाहेर आलेले होते दारेतून, अण्णा बाजावरती झोपलेले. तोपर्यंत बायकोनं दूध ठेवलेलं गरम करायला. मग म्हणलं तोपर्यंत दूध गरम होतं गन पावडर वगैरे करावा. गन पावडर केलं. मग दूध होतं परातीत ओतून रेडी. मग सायराजकडे एकदा गेलो. दूध थोडं गार होतं. सायराजची गोड पप्पी घेतली. सायराजची पप्पी घेतल्याशिवाय काय निघू वाटणार. मग दूध पेलं. दूध पेल्याच्या नंतर सायराज आपला उठलेला. सायराज एकदम टायमाला उठतो बरं का. जायच्या टायमाला तर उठणारच, विशेष नाही. आणला बाहेर आणि टाकला बाळापाशी, जायच्या छोट्या बाळापाशी झोपला. बंगट त्याला बाजूला सारून झोपला, जागा करायला भारी तो. आई उठलेल्या होत्या, आई उठलेल्या, अण्णा उठलेले होते. मग परत एकदा सायराजकडे फिरवला कॅमेरा. मग सायराज झोपलेला. झोपू दे आता, काय उठवायचा. तोपर्यंत बाहेर आलो आईकडं. ते आईचं ते दर्शन होणारच, कारण आपण कधीच आईचं ते दर्शन घेतल्याशिवाय बाहेर निघतच नाही. गाडीवर चाललं की पहिलं आईचं आणि अण्णांचं दर्शन होणार. आईचं दर्शन अंधारात घेतलं, आई दिसली नाही. पळत आई म्हणले डबल घे दर्शन, माझं फोनमध्ये दिसले पाहिजे मी. अण्णांचं दर्शन घेतलं, नंतर आईचं दर्शन डबल घेतलं. मग आईचं दर्शन घेतल्यानंतर काय विषय का भावांनो. आईचं दर्शन घेतलं म्हणलं का तर गोड पप्पी होणारच, अंगावरनं पाठीवरनं आई हात फिरवणारच. आईची मायाच नाही निराळी हो. मग कोंबडीकडे गेलो, कोंबडीचे केस धरून ओढले, कोंबडीला उठवलं. मग कोंबडीला उठवल्याच्या नंतर मग चप्पल बिप्पल घालायला बाहेर गेलो. बॅगा फेगा घेणार होतो. तेवढ्यात बायको आले बाहेर. बायकोला तर बोलावंच लागणार जाताना, विषय काय. कारण मग बायकोनं आवाज दिला पाया पडायला बाहेर, दर्शन घेऊ द्या की म्हणली. मग दर्शन घेतलं बायकोनं. मग कोंबडीनं दर्शन घेतलं. आपचा आशीर्वाद लय मोठ्यानं असतो आपला बरं का, जोरात रपकन रटा असतो पायात, पाठीमध्ये सॉरी बरं का. मग सायराज उठलेला. मग निघालतो. सायराजला म्हणलं सायराज बाय 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 बा म्हणतोस तर काय मोठ्यानं आवाज काढा दे, हात करतो लगेच घे. मग काय म्हणलं आता थोडं रडणारच. आपली इकडे सगळी काशी होऊन चालली. मग त्याला गायला गाडी न्यायचं म्हणलं. मग बाहेर आलो. बाहेर आपलं वासरू होतं आणि तिकडं म्हैस बांधलेली, ती पलकड म्हैस बांधलेली दिसते ना. ते दूध देणार म्हणल्यावर काय, तिचं दूध प्यायचं तिला की व्हिडिओ होत नाही म्हणल्यावर काय विषय आहे का. मग आलो खाली. आपली मैना होती लावलेली, अण्णांनी खालीच लावली, वर नाही आणली. खाली गेलो. मस्त मैनाला बघितलं, चावी लावली, निघलो. आलो बाहेर. आलो गाडीपाशी. अण्णा काय दर्शन रोज घेणार, प्रत्येक वेळेस गाडी आली की दर्शन घेतल्याशिवाय काय जाणार नाहीत. मग बघितलं काय सगळं सुमसान होतं, गाव झोपलेलं. आलो गाडीत. मस्त भंडारा लावला, गण लावला, महादेवावरनं आणलेला गण लावला. निघाल्याच्या नंतर काय रस्ता पण सुनसान बरं का आमच्या इकडं. नाईटला एक वाहन पण दिसत नाही भावांना. सुनसान रस्त्यानं चालायचं म्हणलं का आपल्या इकडं काय वाटणार, पण बाहेर जर असं असेल तर चालू वाटणार गाडी. मग सुनसान रस्ता होता. मग एका ठिकाणी पुलाचं काम चालू, तिथं होते गाड्या वाटतं 2. मग निघालेलो. पुढे गेलो तर गेवराई फाट्यावरती गेलो. मग गेवराई फाट्यावरती काय आंधळे साहेब भेटले. आंधळे साहेबांनी काय तोंड नाही दाखवलं, फक्त ढोंगानं दाखवलं. मग तिथनं निघालो. मस्त चाय पेलोत. एक नंबर चाय भेटतो गाडी फाट्याला बरं का. आणि आंधळे साहेब पळत पळत गेले, गाडीत बसले. मग काय निघायचं होतं म्हणल्यावर काय गाडी घेऊन सेल्फ मारला त्यांनी, निघाले पटकन, कारण पाठीमागनं बी गाड्या आलेल्या होत्या. मग चला म्हणलं पुढं कुठं तर थांबू. मग काय विषय काय, पुढं थांबायचं होतं नाश्ता करायला एका ठिकाणी. तर नाश्ता करायला थांबलो तर त्या काय आई घालायला नाश्ता नव्हता बनवलेला. गेलो त्याच्याकडे, विचारलं गाडी इथं मस्त त्याच्या हॉटेलच्या पुढं गाडी तिथं पार्किंगला लावायला सांगितली. आंधळे साहेबांनी सांगितलं ठेपा हॉटेलचा. मग पुढं हॉटेल काय, हॉटेलच्या साईडनं गाडी घेतली, पार्किंगला लावली. भावांनो, कसा वाटला व्हिडिओ सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडलास तर पुढे शेअर करा.